उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसानीचे पंचनामे करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। जालन्यात पावसाचा जोर, नवीन बांधकाम केलेली विहीर खचली, शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान। कोल्हापूर जिल्ह्याला आज रेड अलर्ट, राजाराम बंधाऱ्यासह 13 बंधारे पाण्याखाली, राधानगरी धरण 47.84% भरलं। सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस, नदीच्या पाणी पातळीत वाढ, नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश। पंढरपुरात गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस, उजनी धरणात 26,106 क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमा नदीत 30,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पुण्याच्या मावळमध्ये पावसाची हजेरी, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण, शेतीच्या कामांना वेग। कोल्हापुरात पन्हाळा तालुक्यात 12 मोटारींचं कासारी नदीपात्रात बुडल्याने नुकसान, पाणी उपसासाठी बनवलेल्या शेतकऱ्यांच्या मोटारींचं नुकसान। बुलढाण्यात जोरदार पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, 408 हेक्टर शेतावरील पीक नष्ट। पुण्यात अतिवृष्टीचे 3 बळी, कर्वेनगर भागात झाड कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू, तर खेड तालुक्यात मासेमारी करणाऱ्या तरुणावर वीज कोसळली, दौंड शहरात देखील एका महिलेचा मृत्यू। पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा शेतीला फटका, 2000 हेक्टरवरील शेती पिकाचं नुकसान, भाजीपाल्यासह आंबा काजू बागांचंही नुकसान। कोल्हापुरातील धोकादायक इमारतींना महापालिकेची नोटीस, संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।